नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आस्थाना इथं करणार शांघाय शिखर परिषदेला संबोधित. भारताला मिळणार पूर्ण सदस्यत्व. चारा घोटाळा प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आज सीबीआय न्यायालयासमोर हजर होणार. व्यापारी बँकेच्या सहकार्यानं 16 जिल्ह्यात सुलभ पीक कर्ज अभियान अधिक प्रभावीपणे राबवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा श्रीलंकेकडून धक्कादायक पराभव. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला हरवणं आवश्यक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचं अजिंक्यपद बोपण्णा दाब्रोवस्की जोडीला. बोपण्णाचं पहिलंच ग्रँड स्लॅम जेतेपद. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन. येत्या 2 दिवसात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता. आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शांघाय शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. आस्थानामध्ये होणाऱ्या या परिषदेत भारत आणि पाकिस्तानला पूर्ण सदस्यत्व मिळणार आहे. सध्या चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि तझाकिस्तान हे परिषदेचे सदस्य देश आहेत. या सदस्यत्वामुळे विकासाला गती मिळेल. भारताला सदस्यत्व मिळाल्यानंतर परिषद जगातल्या 40% लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करेल. लष्करी, राजनैतिक आणि सहयोगासाठी शांघाय शिखर परिषद स्थापन झाली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेणार आहेत. त्यात महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भारत चीनमध्ये काही वाद असले तरी चर्चेनं ते मिटवण्यावर दोन्ही नेत्यांचा भर आहे. शांघाय शिखर परिषदेपूर्वी बैठकीच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ दोघंही उपस्थित होते. त्यांनी एकमेकांशी विचारपूस केली, मात्र त्यांच्यात जास्त चर्चा झाली नाही. मोदी यांनी कझाकिस्तानचे राष्ट्रपती नूर सुलतान नझरबाईस यांची भेट घेतली. त्यांनी जागतिक आणि राजनैतिक मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीनंतर रेल्वे सुरक्षा, युरेनियम पुरवठ्यासह 5 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. चाबहार बंदराच्या विकासावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. मध्य प्रदेशातल्या मंदसौर इथल्या शेतकरी आंदोलनाचं काँग्रेस भांडवल करत असल्याचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला. काँग्रेस या गंभीर समस्येचं राजकारण करत असून समस्या चिघळवत आहे असं ते म्हणाले. राहुल गांधी यांची मंदसौर भेट म्हणजे फोटो काढण्यासाठी केलेला खटाटोप आहे अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेसनं जबाबदारीनं आणि सामंजस्यानं वागावं असा सल्लाही त्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या भावनेशी काँग्रेसनं खेळू नये. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मध्य प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी फेटाळून लावली. 1998 मध्ये बैतूल जिल्ह्यात पोलीस गोळीबारात 24 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राजीनामा दिला होता काय, असा सवालही नायडू यांनी केला. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आज चारा घोटाळ्यासंबंधित एका प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर होणार आहेत. सीबीआय न्यायालयानं लालू प्रसाद यांच्यासह इतर आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. चारा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात दुमका इथल्या गोदामातून 3,31,00,000 रुपये बेकायदा काढण्यात आले होते. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 34 आरोपी आहेत. जून 1991 ते ऑगस्ट 1993 दरम्यान खोट्या कागदपत्रांद्वारे बेकायदा रक्कम काढल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. देशभरात 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांशी सुसंगती राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 5 शहरांमध्ये याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात आली होती. आता देशभरात त्याची अंमलबजावणी होणार आहे. सरकारी तेल कंपन्या देशभरातील सर्व 58,000 पेट्रोल पंपांवरचं पेट्रोल आणि डिझेलचा आढावा घेणार आहेत. त्यानुसार किमतीत चढ-उतार होणार आहेत. इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी हे धोरण राबवण्याचं ठरवलं आहे. राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम केंद्रीय निवडणूक आयोगासाठी उपयुक्त ठरू शकतील असं मत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केलं. राजभवनात राज्य निवडणूक आयोगाच्या पुस्तिकेचं आणि मतदार पाहणी अहवालाचं प्रकाशन काल राज्यपालांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा किंवा राज्यसभा निवडणुकांपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असते.
ती सोपी आणि पारदर्शक करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे असंही ते म्हणाले. राज्यातल्या 16 जिल्ह्यात व्यापारी बँकेच्या सहकार्यानं सुलभ पीक कर्ज अभियान अधिक प्रभावीपणे राबवा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. सहकार आणि पणन विभागाची आढावा बैठक मंत्रालयात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री होते. 6 जूनला सुरू झालेलं हे अभियान 31 जुलैपर्यंत सुरू राहील. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सोलापूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड, नांदेड, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, नागपूर आणि वर्ध्यात हे अभियान सुरू आहे. शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी नव्यानं स्थापन झालेल्या सुकाणू समितीची बैठक काल नाशिकमध्ये झाली. दुसरा टप्पा 10 तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय बैठकीत झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, बाबा आढाव यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माधवराव मोरे होते. 12 जूनपर्यंत 7/12 कोरा करायला सरकारला मुदत आहे. त्यानंतर 13 जूनला महाराष्ट्र बंदचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. तसंच हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. केंद्र सरकारनं आयात निर्यातीची पद्धत बदलायला हवी, धोरणात शेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा असं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं. सोलापूरमध्ये करमाळ्याजवळ वीट या गावात आत्महत्या केलेल्या धनाजी जाधव या शेतकऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. तसंच जाधव अल्पभूधारक असल्यानं त्यांचं कर्ज माफ केलं जाऊन त्यांच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली. जाधव यांच्या कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर जाधव यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनी ताब्यात घेतला. काल संध्याकाळी जाधव यांच्या पार्थिव देहावर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी भावसंगीताची वैभवशाली परंपरा सुरू करणारे युगनिर्माते गजाननराव वाटवे यांचं यंदा जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त मराठी भावगीतकाल आणि आज उद्या या विषयावर भावसंगीत क्षेत्रातल्या जाणकार मंडळींचं चर्चासत्र स्वरानंद प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी संगीतकार कौशल इनामदार, कवयित्री संगीत बर्वे, संगीतकार भाष्यकार आशुतोष जावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. भावगीत हे मनाला भिडणारं असून त्यातून रसिकांच्या मनातल्या भावना जाग्या होतात. सुधीर फडके, गदी माडगुळकर, श्रीनिवास खळे, सुधीर मोघे यांच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. हे गाणं आपण ऐकलेलं आहे के हम बिछड़े मालूम अब के हम बिछड़े तो शायद चेतवो अंग अब के हम बिछड़े तो शायद कभी ख्वाबों में मिले. तीच साल आपण परत ऐकलेली आहे. कहना ही क्या ये नैनिक अनजान से जो मिले, हे आपण रहमानचं ऐकलेलं आहे. आपल्याला ते आवडलेलं सुद्धा आहे. पण मी तुम्हाला असं सांगितलं की हे गाणं मराठीमध्ये 80च्या दशकातच झालेलं आहे. तर बघा, कहना ही क्या ये नैनिक अनजान से जो मिले, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. तेच चलन आहे, काही वेगळं नाही. गजरा रे गजरा. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रुर्बन मिशन अंतर्गत जालन्यातल्या परतून तालुक्यात 16 गावांसाठी 185 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. राष्ट्रीय रुर्बन योजनेअंतर्गत झालेल्या कार्यशाळेत उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांच्या हस्ते पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून 11 लाभार्थींना गॅस जोडण्या देण्यात आल्या.
ब्रिटनच्या संसदेच्या निवडणुकीच्या निकालाचं चित्र आज स्पष्ट होणार आहे। या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला होता। मात्र हे अंदाज चुकवत लेबर पक्षानं आघाडी घेतली आहे। आतापर्यंत लेबर पार्टीनं 150 जागांवर आघाडी घेतली आहे, तर कन्झर्वेटिव्ह पार्टी 134 जागांवर आघाडीवर आहे। स्पष्ट बहुमतासाठी 326 जागांची गरज आहे। क्रिकेट आयसीसी चॅम्पियन्स करंडक ब गटात काल झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं। भारत या सामन्यात 7 विकेटनं हरला। खरं तर शिखर धवनच्या 125 धावा तसंच रोहित शर्मा आणि MS धोनीची अर्धशतकं या जोरावर भारतानं 6 बाद 321 अशी मोठी धावसंख्या उभारली होती। पण खराब गोलंदाजीमुळे भारतानं हा सामना गमावला। श्रीलंकेनं 322 धावांचं लक्ष्य 49व्या षटकातच गाठलं। आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल। टेनिस फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपन्नानं आपली कॅनडाची साथीदार गॅब्रिएला दाब्रोवस्की हिच्यासह मिश्र दुहेरीतलं जेतेपद पटकावलं आहे। हे बोपन्नाचं पहिलं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे। रोहन गॅब्रिएलानं जागतिक मानांकन 7 असून चुरशीच्या अंतिम लढतीत त्या जोडीनं प्रतिस्पर्धी जोडीचा 2-6, 6-2, 12-10 असा 3 सेटमध्ये पराभव केला। जर्मनीच्या अॅनालिला गोयरफेल्ड आणि कोलंबियाच्या रॉबर्ट फराह जोडीनं त्यांचा कसून सामना केला। यापूर्वी लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झानं भारतासाठी ग्रँडस्लॅम करंडक पटकावले आहेत। हवामान वृत्त प्रचंड उन्हाळ्यानं हैराण झालेल्या राज्यातल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। नैऋत्य मोसमी पाऊस काल अखेर तळ कोकणात वेंगुर्ल्यापर्यंत दाखल झाला असून उर्वरित महाराष्ट्रातही तो दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे। प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी या संदर्भात दूरदर्शनला अधिक माहिती दिली आहे। भारतीय हवामान विभागाने आज साऊथ वेस्ट मान्सून नैऋत्य मोसमी पाऊस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल झाला असं जाहीर केलं आहे। महाराष्ट्रामध्ये तो सध्या गोव्याच्या वर तळ कोकणामध्ये वेंगुर्ला पर्यंत दाखल झाला आणि गेल्या 24 तासांमध्ये तळ कोकणामध्ये खास करून दक्षिण कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरीची पण नोंद झालेली आहे। एकंदरच हवामान पुढच्या मान्सूनच्या प्रवासासाठी अनुकूल आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तो दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आणि दक्षिण कोकणाच्या उर्वरित भागामध्ये येण्याची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये खास करून दक्षिण कोकणामध्ये, दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये पण पावसाच्या मुसळधार पावसाची शक्यता गेले 2 ते 3 दिवस वर्तवली आहे। मराठवाड्यासाठी ती 4थ्या आणि 5व्या दिवसासाठी आहे मुसळधार पावसाची शक्यता। एकंदर वारे जोरदार आहे समुद्रावरती, अरबी समुद्रावरती आणि मच्छीमारांना पण या संबंधित इशारा देण्यात आलाय। धोक्याचा इशारा त्यांना देण्यात आलाय। 45 ते 50 किलोमीटरच्या वेगाने वारे समुद्रावरती वाहत आहेत, त्यामुळे मच्छीमारांना पण तसा इशारा देण्यात आलाय। एकंदर वाऱ्याची दिशा आणि पावसाचं प्रमाण बघता मान्सून हा ऍक्टिव्ह आहे अरबी समुद्रावरती असं म्हणायला हरकत नाही। माहितीबद्दल धन्यवाद। मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात कर्नाटक किनारपट्टीच्या उर्वरित भागात दाखल झाला आहे। येत्या 2 दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे। काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे। राज्यात काल बहुतांश ठिकाणी पाऊस झाला। कोकणात मालवण, कणकवलीसह अनेक भागात हलका पाऊस झाला। धुळ्यातही धुवाधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे नाले दुथडी भरून वाहू लागले। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आस्थाना इथं करणार शांघाय शिखर परिषदेला संबोधित। भारताला मिळणार पूर्ण सदस्यत्व। चारा घोटाळा प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आज सीबीआय न्यायालयासमोर हजर होणार। व्यापारी बँकेच्या सहकार्यानं 16 जिल्ह्यात सुलभ पीक कर्ज अभियान अधिक प्रभावीपणे राबवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा श्रीलंकेकडून धक्कादायक पराभव। उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला हरवणं आवश्यक।
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचं अजिंक्यपद बोपण्णा दाब्रोवस्की जोडीला. बोपण्णाचं पहिलंच ग्रँड स्लॅम जेतेपद. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन. येत्या 2 दिवसात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.